नमस्कार. अरे ह्या एस टी महामंडळवाल्यानं एक नवीनच कार्ड आणलं. तुम्ही प्रवास करताना लालपरीनं तर पाहून घ्या मग बातमी काय आहे तर एन सी एम सी कार्ड आणलं या लोकांनं. तर जे जे लोक सवलत घेते ना, जसे आपले विद्यार्थी, पासवाले विद्यार्थी, महिला, लाडक्या बहिणी अर्ध तिकीट आणि आपले बुढेबाडे फुकटच जाते कुठं. तर याच्यासाठी आता आणला आहे डायरेक्ट कार्ड. तर कॅशलेस कार्ड आहे, म्हणजे कंडक्टरनं आपल्या तिकीटवर काही लिहिलं रे बा त्याची फिकरच नाही आणि चिल्लर पैसे द्यायचं काम नाही. कार्ड दाखवायचं आणि आपली सवलत घेऊन घ्यायची. ठीक आहे. सवलतीचा लाभ जर घ्यायचा असेल ना तर तुम्हाला हे कार्ड काढाच लागते, म्हणजे काढाच लागते. ठीक आहे. विद्यार्थी झाले, ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग, दिव्यांग व्यक्ती, सामान्य प्रवासी तर पैसे देऊनच राहिला. तर तिला काढशील तर काढ बाबू, नाही तर नको काढू. पण बाकीचे जे आहे वरचे लोक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, तुम्हाला तर भाऊ काढाच लागते. हे कार्ड भेटेल तुम्हाला 199 रुपयाचं आणि त्याच्यात मार लागते रिचार्ज 100 रुपये, 50 रुपये, 150, 200, 75 नाही, 50च्या पटीत मारायचा. तुम्हाला हे कार्ड भेटेल कुठं? तर तुमच्या जवळपास कुठं असेल ना एस टी डेपो, तिथं जाऊन विचारपूस करा. नाही तर येणं नेमले आहे 3,000 एजंट, तिथं भेटेल तुम्हाला. आवश्यक कागदपत्र, महिला आणि ज्येष्ठ नागरिक तुम्हाला पाहिजे आधार कार्ड. विद्यार्थी तुम्ही बाबू शाळेतून तुमचा सरळ नंबर घेऊन या. आणि दिव्यांग व्यक्ती UDID कार्ड. आणि बाकी जे आहे व्यक्ती त्याला फक्त OTPवरही काम होते. थोडक्यात एवढंच सांगतो तुम्हाला, हे आहे कॅशलेस व्यवहार. आता सगळंच कसं कॅशलेसच होऊन राहिलं ना, मग एस टी काले मागं राहीन. मग एस टीवाल्यानं हे चालू केलं. ठीक आहे. मग आता तुम्हाला जर जेले सवलत पाहिजे ना, त्यानं हे कार्ड काढा रे बा. धन्यवाद.